गुहागर या ठिकाणी निलेश राणे यांच्या कारवरती दगडफेक झाली आहे। भास्कर जाधव यांच्या कार्यालयाबाहेरील हा प्रकार आहे। गुहागरमध्ये राणे समर्थक आणि जाधव समर्थक यांच्यामध्ये राडा झाला आहे। काही वेळापूर्वी आपण बघितलेलं होतं की या ठिकाणी भास्कर जाधव आणि पोलिसांमध्ये देखील बाचाबाची झालेली होती, राडा झालेला होता, शाब्दिक चकमक झाली होती। मात्र आता जर आपण बघितलं तर गुहागरमध्ये निलेश राणे यांच्या कारवरती दगडफेक करण्यात आलेली आहे। भास्कर जाधव यांचे कार्यकर्ते आणि राणे समर्थक यांच्यामध्ये हा राडा झालेला आहे। भास्कर जाधव यांच्या कार्यालयाबाहेरच हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे। या क्षणाची मोठी बातमी आपण गुहागरमधून बघतोय। निलेश राणे यांच्या कारवरती दगडफेक करण्यात आली आहे। भास्कर जाधव यांच्या समर्थकांनी ही दगडफेक केली असल्याचं देखील कळतंय। अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी आवेश तांदळे यांच्याकडून। आवेश, आपण बघतोय काही वेळापूर्वी आपण पाहिलेलं होतं की भास्कर जाधव आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक झाली होती आणि आता त्यांचे समर्थक सुद्धा आक्रमक झालेले आहेत। नेमकं काय घडलंय सविस्तर? नक्कीच गुहागरमध्ये निलेश राणे यांची सभा होती संध्याकाळी 5 वाजता। त्या पार्श्वभूमीवर निलेश राणे समर्थक आणि भास्कर जाधव समर्थक आमने सामने आले आहेत। निलेश राणे यांच्या ताफ्यात दगडफेक झाली। त्यानंतर निलेश राणे समर्थक आक्रमक होत भास्कर जाधव यांचं कार्यालय जवळ सभेच्या ठिकाणून तिथं भाजपच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा दगडफेक केलेली आहे। आपल्या ज्यावेळेस उद्धव ठाकरे कोकणाच्या दौऱ्यावर गेले होते तेव्हा भास्कर जाधव यांनी नारायण राणे याच्यावर टीका केली होती। त्या पार्श्वभूमीवर आज निलेश राणे त्या उत्तर सभा घेणार होते आणि त्यांच्या या सभेत भास्कर जाधव हे टार्गेट राहणार होते। त्यामुळे सकाळपासून पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात असताना सुद्धा ही दगडफेक झालेली आहे। शेजल वेश झालेल्या सर्व अपडेट्ससाठी तर गुहागरमधली आपण या क्षणाची मोठी बातमी बघतोय।